नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आता आमच्या डोंगरामध्ये आलेलो आहोत. गावरान मेवा म्हणजे त्यालाच आमच्याकडे करवंदे म्हणतात. ते खाण्यासाठी, त्याचा आस्वाद लुटण्यासाठी. आणि आपल्याबरोबर 4 मित्र आहेत. हा तिकडे फोनवर बोलत आहे तो मनोज लाड. तिथे मध्ये आहे तो आशिष. आपण पाठच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिले असेल की त्याच आम्ही डोंगरामध्ये बहिरीकडीवरती भगवा झेंडा लावण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो. तोच आशिष ज्याला दुखापत झाली होती पायाला. नमस्कार आशिष. दुखापत झाली, त्या दुखापत झालेल्या परिस्थितीतून आशिष वरती डोंगरामध्ये जाऊन आपल्यासोबत भगवा झेंडा आणण्यासाठी आलेला होता. आणि साईडला आहे हा शिवभक्त आहे आपला छोटा. त्यांनी आपल्या बरोबर गड किल्ल्यावरती सुद्धा आलेला आहे. हा गड किल्ल्याची साफसफाई सुद्धा करायला जातो आहे. हा आमचा वेदांत छोटे शिवभक्त. आणि शूटिंग करता येते आमचे विशाल. त्यांच्या हातामध्ये आता मोबाईल असल्यामुळे तुमचा चेहरा तुम्हाला दिसणार नाही, पण नंतर ज्यावेळेला माझ्याकडे कॅमेरा येईल त्यावेळेला आम्ही त्याचा चेहरा तुम्हाला दाखवू. आता आम्ही रानमेवा खाण्यासाठी वरती डोंगरावर जाणार आहोत. आणि आमच्याकडे ज्याला मूग म्हणतात म्हणजे मधमाशींचे पोळे, हे सुद्धा आपल्याला सापडते का ते आपण पहिला हुडकूया. पण असे सापडणार नाही. आमच्यामध्ये आशिष आहेत जे ह्यामध्ये तल्लीन आहेत, म्हणजे PhD केल्यासारखे ते मूग करतात. बघूया त्यांना पहिला सापडतात का मूग, त्याच्यानंतर मग आपण मूग गावठी रानमेवा म्हणजे करवंद म्हणतात आस्वाद घेऊया. तिथे आपल्याला चारे मिळतील आणि भरपूर असे म्हणजे प्राणी सुद्धा असतील. तिथे आपण बघूया आपल्याला सापडतात का, म्हणजे भेटतात का. इथे आहे हे आपल्या गावची शेती आहे. तिकडे पहा, इथे शेती आहे आणि याच्या खालती आपले गाव आहे. आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसत असेल काही घरे, मंदिरे वगैरे इथे दिसत आहेत. आणि आता चला तर आपण डोंगर चढायला सुरुवात करूया आणि काय मिळते का रानमेवा ते आपण पाहूया. चला तर मग. जल फाउंडेशन बटकणंगले यांनी आपल्या डोंगराच्या मधोमध ज्या तरी काढलेल्या होत्या आणि मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ह्या तरी दाखवलेल्या होत्या. मागच्या वेळेला आज 14 मे, मागच्या वेळेला ह्या तरी तुडुंब भरल्या होत्या. आणि आम्ही आता उत्साहित आहोत की पावसाचे आगमन आता लवकरच होईलच. आणि जशा मागच्या वर्षी तरी तुडुंब भरलेल्या आपण पाहिलेल्या होत्या, तशाच ह्याही वर्षी आपल्याला पुढच्या काही दिवसातच तुडुंब भरलेल्या दिसतील असा आम्हाला आनंद वाटत आहे. आणि आता रानमेवा खाण्यासाठी आशिष तिकडे चाललेले आहेत. आपण पण तिकडे चालूया. बहुतेक करवांच्या जाळी तिकडे जास्त आहेत. चला तर मग आपण तिकडे जाऊया. हे आमचे मनोज रानमेवा घराकडे घेऊन जाण्यासाठी, ह्याला आम्ही टोळकं म्हणतो, हे टोळकं बनवत आहे. हे टोळकं फणसोडाच्या पानापासून तयार केलं जातं. हे आता मी ह्याच्यामध्ये आपण रानमेवा म्हणजे करवांद किंवा चारं घेऊन घराकडे जाणार आहोत. हे मनोजने तयार केलेलं आहे. चला तर मग पहिला आपण जाळ्या शोधूया. तिकडे मी मगाशी बोललो होतो की आशिष गेलेले आहेत करवांद आणायसाठी. चला तर मग तिकडे जाऊया. आणि हे टोळकं गवताच्या काडीने किंवा डोंगरातील जे झाडे झुडपे आहेत त्यांच्या काट्याने हे तवून एकदम सुंदररित्या बनवलं जातं. चला तर मग आपण पुढे जाऊया. आता उकाडा खूप वाढलेला आहे, गरमी खूप वाढलेली आहे. आणि करवंदाच्या जाळ्या आपल्याला आता दिसत आहेत. आणि खालच्या बाजूला तिथे मनोज आणि आशिष तिथे करवंद जाळे आहेत. ते त्यांनी बनवलेलं जे टोप होतं जे फणसोड्याच्या पाण्याचं, ते भरून घेण्यासाठी जात आहेत. आणि आता आपण ह्या जायला येत आहोत करवंद खाण्यासाठी. चला तर मग करवंद बघूया. इथे आपण पाहू शकता की खूप करवंद लागलेले आहेत. हे पहा करवंद, जो आपण गावठी रानमेवा म्हणून हे आपण करवंदाला ओळखतो. पाहूया करवंद गोड आहेत काय. जाळी तर गोड आहे. काही काही जाळ्यामध्ये करवंद आंबट लागतात. आणि तुम्हाला सांगतो मी, हे पाहता तुम्ही, हे कच्चं करवंद आहे. ह्या करवंदापासून लोणचं बनवलं जातं आणि खूप उत्कृष्टरित्या लोणचं बनवलं जातं आणि खूप स्वादिष्टही लागतं. आता कच्चा असल्या करणाऱ्या थोडंफार आपल्याला आंबट लागेल, पण त्यानंतर मी पिकलेले करवंद खातो म्हणजे थोडा गोडच पण येईल तोंडावरती.
हे पाहिजे करवंद जाळ्या खूप आहेत आणि आपण त्यांनाही बोलून घेऊया की त्यांना घराकडे घेऊन जाईल करवंद. ए मनोज, या या, इथे करवंद आहेत भरपूर. या या या, जमा कधी आहेत, या या, लगेच या, लगेच या. आणि गोड आहेत रे करवंद, या मनोज, या करवंद घ्या. मुझे लगता है कि टोपली भरा हुआ है करवंद ते. घ्या घ्या, ह्याच्यातले घेऊन बघतो मी. टोपलीमधले करवंद घेतो म्हणून घेतो रे जरा. तू काढ, मी खातो असं. तुम्ही थांबायचं नाही, चालू द्यायचं. करवंद खाऊन आपल्याला आता कंटाळा आलेला आहे आणि आता आम्ही चारा खाण्यासाठी चालू आहोत. चाऱ्याचं झाड तिथे जवळपास एक चाऱ्याचं झाड आहे. आमचे पुढे गेलेले मित्र सांगत आहेत, तर आपण लगेच चाऱ्याच्या झाडाखाली जाऊया आणि चाऱ्याचा आपण आस्वाद लुटूया. चला तर मग आम्ही आता चाऱ्याच्या झाडाखाली येऊन पोचलेलो आहोत. हे पहा चाऱ्याचं झाड आणि हे पहा चाऱ्यावरती वरून कुठून खालती पडलेले आहेत. ते पहा चारे दिसत आहेत. ते पहा आमचे सगळे मित्र चारे गोळा करण्यात मग्न आहेत. हे पहा इथे चारे फोडून खात आहेत. ते पहा चारे वरून पक्ष्यांनी खाऊन खालती या चाऱ्याच्या बिया पक्ष्यांनी टाकलेल्या आहेत. त्यात आपण गोळा करून घराकडे घेऊन जाणार आहोत. ज्यावेळेला आपल्याला आपला टाइमपासला कुठलं साधन असेल त्यावेळेला आपण हे घरात बसून त्या चाऱ्याच्या बिया फोडून खाऊ. ते पहा आमचे म्हणून तृप्ती कसं आहे. चारे फोडत आहेत. अरे खाल्लंय खाल्लंय खाल्लंय, मी काढून गेला असतो यार, मनोज नाही खाल्लं ते. राम दे नेक्स्ट आम्हाला दुसरी बी फोडते वगैरे बिया. हे पहा ह्याच्यामधील तुम्हाला बी दिसत असेल, चारोळी मी फोडतो दाताने. हे पहा चाऱ्याच्या आतील बी दिसत आहे. आता मी खाणार आहे. टेस्टी आहे, टेस्टी. काजूंच्या बी सारखे आहे. आता आम्ही मधमाशीचं पोळं शोधून शोधून दमलो आहोत आणि अथांग परिश्रमानंतर आता आम्हाला एक मधमाशीचं पोळं दिसलेलं आहे. आणि आमचे शिवभक्त आशिष गिलबिले हे आता मूग काढण्यासाठी वरती चढणार आहेत. त्यांनी चढायसाठी सुरुवाती केलेली आहे. त्याच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे मधमाशीचं पोळं. आशिष आता चढलेले आहेत आणि आमचे कॅमेरामॅन जे मगाशी पडद्या पाठीमागे होते ते विशाल, हे पहा मगाशी बोललो होतो व्हिडिओ मध्ये, आम्ही त्यांना नंतर दाखवणार आहोत. हे पहा आशिष वरती चढलेले आहेत. उठलं का रे मग? अरे खाऊ नको, पहिला मूग काढ. काढ काढ. अरे मूग उठवलं हे, उठवलं. माशा उठलेले आहेत. व्यवस्थित काढ. प्रोत्साहन देत वेदांत सांगत आहेत की पद्धतशीर निघलं पाहिजेत. मधमाशीचं पोळं फुटता कामा नये. शिस्तात काढ, शिस्तात. ए मनोज मुगे मनोज. घे
आणि झेललेलं आहे मनोज मूग. आशिष शिस्तात उतर. मधमाशीचं पोळं आता माझ्या हातामध्ये आलेलं आहे आणि पोळं माझ्या हातामध्ये असल्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते सुद्धा माझ्या जवळ आलेले आहेत आस्वाद घेण्यासाठी मोहाचा. ठीक आहे आशिष, पहिला मूग काढणाऱ्याला आपण मध टेस्ट करण्यासाठी फकडी त्यांना आपण गिफ्ट देऊया. हे घ्या, चालू केलंय. आता आपण मध खात आहोत. ठीक आहे, ठीक आहे, घ्या लवकर घ्यायचं. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यातून मध टाकून पिल्याने वजन कमी होतं. आमचे फोटोग्राफर सुद्धा मधावरती तुटून पडलेले आहेत, आपण पाहू शकता. आणि खोकीसाठी सुद्धा त्या मधाचा चांगला उपयोग होतो. गावठी गावरान औषध म्हणजे हे मधमाशीचं पोळं. काय राहणार यार, चौघीजण तुटून पडल्यावर संपलं. काठी 5वी घ्या. आता आपण गावठी रानमेव्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता आपण डोंगर उतरून घराकडे चाललेलो आहोत. हे आपले मित्रमंडळ पहा पुढे चाललेले आहेत. यामध्ये आपण करवंद खाली चार आणि इथे एक मधमाशीचं पोळं सुद्धा आपण काढून खाल्लेलं आहे. आणि इथं सुद्धा एक होतं, परंतु ऊन तपलेल्या कारणाने आम्ही तिथे जाऊन पोहोचू शकलो नाही. तिथे आपण ते तसंच ठेवून आपण चाललो आहेत. बघूया पुढच्या वेळेला. आणि आता आपण लगेचच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.